सामना वृत्तपत्रातलं व्यंगचित्र ही शिवसेनेची भूमिका नसल्याचं शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलंय। व्यंगचित्राच्या राजकारणामागे काँग्रेस राष्ट्रवादीच असल्याचा आरोप त्यांनी केलाय। राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडेंचा वातावरण पेटवण्याचा प्रयत्न असून काँग्रेस राष्ट्रवादीचा विघ्न संतोषीपणा आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही देसाई यांनी दिला। मराठ्यांच्या मोर्चांना यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवलाय, त्यामुळे नामुष्की लपवण्यासाठीच आघाडीचे नेते शिवसेनेवर आगपाखड करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर व्यंगचित्र विखे पाटलांनी काढलं की धनंजय मुंडेंनी, असा सवाल मुंडेंनी देसाई यांना केलाय। नवी मुंबईत शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटिंग प्रेसवर 2 अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली। गेल्या आठवड्यात सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं होतं। त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय। अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली, तसंच परिपाक दगडफेकीत झाल्याचं बोललं जातंय। तर दुसरीकडे ठाण्यातील नितीन कंपनीजवळील श्रीजी आर्केड इमारतीतील पहिल्या मजल्यावर सामना दैनिक कार्यालयावर अज्ञातांनी शाईफेक केली। सामना पेपरमधील व्यंगचित्र प्रकरणी ही शाईफेक करण्यात आली। धुळ्यात आज निघणाऱ्या मोर्चाची तयारी आयोजकांनी पूर्ण केली असून धुळ्याच्या मोर्चात 10 लाख समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। या मोर्चासाठी सोशल मीडियामध्ये जोरदार प्रचार प्रसार मोहीम सुरू असल्याने मोर्चासाठी प्रचंड वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। या मूक मोर्चाला 17 पेक्षा अधिक संघटनांनी पाठिंबा दिला असून शेवटच्या क्षणापर्यंत समर्थनाची संख्या वाढत जाणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारनं आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, मात्र इतर समाजांच्या हक्कावर गदा येणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिलाय। मोर्चाचं वैशिष्ट्य आहे की इतर कुठल्या समाजाच्या संबंधीची आकस किंवा काहीतरी वेगळी भूमिका नाही ही जमेची बाजू आहे, आणि दुसरी गोष्ट शांततेने ही जमेची बाजू आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्यात विचार करावा, निर्णय घेऊन टाकावे। जे काही निर्णय घ्यायचे असतील हे निर्णय, कारण ही सर्व तरुण पिढी उभी आलेली, त्या तरुण पिढीचं समाधान कसं करता येईल ते करत असताना इतर घटकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराला धक्का न बसता कसं करायचं याबद्दलचा विचार त्यांनी केला पाहिजे। उरीच्या दहशतवादी हल्ल्याला कारगिल सारखंच उत्तर देण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्री असताना आक्रमक भाषा वापरणारे मोदी आता अनुभवातून शहाणे झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला। जसं कारगिलच्या वेळेला प्रसंग आला त्यावेळेला तशा प्रकारचं उत्तर दिलं की यापूर्वी प्रधानमंत्री ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांची भाषणं मी आठवत आहेत। त्यावेळी ते सातत्यानं म्हणायचे की लवलेशन पाठवणं बंद करा, सैन्य पाठवा, हल्ले करा, अमुक करा। आज त्यांच्यामध्ये बदल दिसतोय। ठीक आहे, म्हणजे अनुभवाने माणसं शहाणी होतात हा त्याचा अर्थ। छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे। भुजबळ यांचे माजी सीएस समीर कर्वे यांनी मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या जागेचा गैरवापर होत असल्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात 2014 साली दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आर्थिक गुन्हे शाखा आणि एसीबीने आपले अहवाल सादर केलेत। या अहवालांच्या आधारे नेमकी कोणती कारवाई करण्यात यावी याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त घेतील, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता रोहित देव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे। रायगड जिल्ह्यात 302 माध्यमिक शाळा असून त्यामध्ये 4631 शिक्षक कार्यरत आहेत। पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे असल्यानं मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। त्यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांची समस्या निर्माण झाली आहे। या अतिरिक्त शिक्षकांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याची भूमिका शासनाने घेतली असली तरी अनेक शिक्षण संस्था त्यांना सामावून घेण्यास नकार देत आहेत, आणि त्यामुळे करायचं काय असा प्रश्न शिक्षकांसमोर आवाजून उभा आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसे आरोप प्रत्यारोप आणि आंदोलनाला सुरुवात झाली आहे। अमरावती महानगरपालिकेमधील सत्ताधारी आणि इतर पदाधिकारी यांनी महानगरपालिकेचं वाटोळं केलं असा आरोप करीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावती महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता। गेल्या 3 वर्षांपासून कोरड्या दुष्काळाने होरपळत असलेल्या नांदेड जिल्ह्याला यंदा पावसाने तृप्त केले। नांदेड जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे। 2 दिवसांपासून विष्णुपुरीचे 8 दरवाजे उघडण्यात आलेत। या पावसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे। आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय। 2006 नंतर पहिल्यांदाच असा पाऊस झाल्याचं जाणकार सांगतात।
सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीवरील पूल पुढील 2 महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। अतिवृष्टीमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सोलापूर, नांदेड आणि लातूरकडे जाणारी वाहतूक पाटोदा मार्गे वळवण्यात आली आहे। मागील 3-4 वर्षांपासून कुचकामी झालेला बिंदुसरा नदीवरील पूल या पावसाने खचलाय। त्यामुळे अवजड वाहनं जाताना निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय। मराठवाड्यात गेल्या आठवडाभर दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावलाय। संततधार पावसामुळे परभणी जिल्हाभरातील नदी नाल्यांना पूर आलाय। काही ठिकाणी नदीचं पाणी शेतात शिरल्यामुळे उभी पिकं जळू लागली आहेत। तालुक्यातील 10 गावांमधील सुमारे 1000 एकरावरील तूर, कापूस, सोयाबीन पाण्याखाली गेलेत। तसंच पूर्णा तालुक्यात अशीच काहीशी परिस्थिती आहे। पर्यटन स्थळाची मार्केटिंग करण्यात महाराष्ट्र मागे पडल्याची हळहळ राज्य पर्यटन विकास विभागाचे ब्रँड अँबॅसेडर छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात जागतिक वारसा असलेली पर्यटन स्थळं आहेत, मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पाहिजे तसा पर्यटन क्षेत्राचा विकास झालेला नाही। गड आणि किल्ल्यांना पर्यटनाची जोड देणं गरजेचं आहे, त्यासाठी वेगळं नियोजन करण्याची गरज असून आम्ही यावर काम सुरू केलंय, असं देखील संभाजी महाराज यांनी सांगितलं। बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे। त्यांच्या निवृत्तीला 4 दिवस बाकी असताना ही कारवाई करण्यात आली आहे। मुहनोत यांची नोव्हेंबर 2013 मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती। मुहनोत यांच्या जागी आता रवींद्र मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कुचांबे येडगेवाडी रस्त्यावर घाडगेवाडी बस थांब्यावर दरड कोसळून रहदारीचा रस्ता बंद झाला। एसटी वाहतूक रातांबीमध्येच थांबवण्यात आली। रातांबी ते येडगेवाडी हे अंतर 6 किलोमीटर आहे। सध्या एसटी बसेस रातांबीपर्यंत असल्यानं चालत जाण्याखेरीज पर्याय नाही। संबंधित विभागानं वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र येडगेवाडी जाणारा हा रस्ता पाटबंधारे विभागाचा आहे। दरड कोसळून 4 दिवस झाले तरीही लक्ष दिलं जात नाहीये। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील किकवारी गावात एका शेतामध्ये भारतीय लष्कराची पेटी सापडल्यानं घबराट पसरली होती। मात्र या पेटीत एक पितळी घंटा आढळून आल्यानं पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना तडकाफडकी अटक करण्यात आली। प्रथमदर्शनी पेटीवर वापरण्यात आलेले सील लष्कर आणि आर्मी विभागाला साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचं लेबल पेटीला आढळून आलं, तर स्टिकरही बनावट होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।